शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4. नमस्कार. आपण पाहणार आहोत शिवरायाचे अष्टप्रधान मंडळ. मी ज्ञानेश्वर. आपण बघणार आहोत पाठ 16वा राज्यकारभाराची घडी बसवली. व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया. राज्यकारभाराची घडी. शिवरायांनी जीवाचे रान करून स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. स्वराज्यातील प्रजा सुखी होती. देवदेवळे सुरक्षित होती. त्याचप्रमाणे इतर धर्माचीही प्रार्थनास्थळे सुरक्षित राहिली होती. मात्र स्वराज्यावर अनेक संकटे येत होती. या संकटातून पार पडून स्वराज्य कायम टिकावे अशी शिवरायांची इच्छा होती. राज्यकारभार टिकवायचे असेल, प्रजेला सुखी ठेवायचे असेल तर त्यासाठी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसावी लागेल. ती शिवरायांनी बसवली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यांची विभागणी केली. प्रत्येक खात्यावर एक प्रधान नेमला. प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले. हेच शिवरायाचे अष्टप्रधान मंडळ. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती त्यात असे सुदाना, अष्टप्रधानी, शिवमुख्य राणा. या 4 ओळीत शिवरायांचे अष्टप्रधान सांगितले आहेत. यातील पंडितराव व न्यायाधीश यांच्याशिवाय इतर सर्वांना युद्धप्रसंग करावे लागत. म्हणजे रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करून लढाई करावी लागे. शिवरायांच्या माणसांच्या गुणांची पारख होती. एखादी रत्न पारखी एक मोती पारखून तोलून घेतो आणि त्यात मोत्यांचा हार गुंफतो. अशी कसून पारख करून शिवरायांनी आपल्या अष्टप्रधानांची निवड केली होती. त्यांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागीर दिल्या नाहीत. रोख पगार मात्र भरपूर दिला. शिवरायांची संरक्षण व्यवस्था. शिवरायाचे सैन्य. शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते. तसेच आरमार दल हा नवीन विभाग शिवरायांनी उभारला होता. शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेटकरी, घाटावरील मावळे यांचा भरणा होता. सैन्यातील घोडदळातही 2 विभाग होते. एक विभाग बारगिरींचा होता. त्यांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत. बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत. बारगिरांना मासिक पगार दिला जाई. घोडदळातील दुसरा विभाग होता शिलेदारांचा. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असत. शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत असे. या कामगिरीबद्दल त्यांना मोबदला दिला जाई. शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही होते. पायदळांच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत. पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी असत. शिवरायांची सैन्यावर जरब होती. त्यामुळे त्याचे सैन्य शिस्तबद्ध होते. त्यांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत. त्यामुळे स्त्रियांचे संरक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना त्यांची सक्त ताकीद होती. सैनिकांना पगार वेळच्या वेळी मिळे. मराठ्यांचे आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. मुघल व विजापूरकडे हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू. त्यांना शिवरायांनी जेरीस आणले. समुद्रावर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज हे शत्रू होते. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठी दूरदृष्टीने आरमार दल उभारले. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार होय. या अर्थाने शिवराय हे भारतीय आरमाराचे जनक मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यासारखे समुद्री किल्ले बांधले.
युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या. शिवरायांच्या आरमाराचा सागरी शत्रूवर जबर वचक बसला. किल्ले. त्या काळात राज्याच्या संरक्षणासाठी किल्ल्यांचा फार उपयोग होत. शिवरायाकडे सुमारे 300 किल्ले होते. किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त होता. प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस व कारखानीस हे अधिकारी असत. हेर खाते. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्त हेर खाते होते. भरजी नाईक त्यांचे हेर खात्याचे प्रमुख होते. महाराजांच्या सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला त्याने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूंच्या गोट्यात शिरून गोट्यातील खडानखडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेराकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईला बेताकत. मुलकी व्यवस्था. राज्यातील मुलकी व्यवस्था ही शिवरायांनी चोख ठेवली होती. स्वराज्यात 12 सुबे होते. सुबा म्हणजे प्रांत. सुब्यावर सुभेदार हा अंमलदार असे. सुब्यांचे काही विभाग असत. त्यांना परगणा म्हणत. परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत. एक परगण्यात अनेक गावे असत. प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत. राज्याचा कारभार शिवराय स्वतः बघत. अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते स्वतः करत. प्रधानांना कामे नेमून देत. स्वराज्याचा खजिना द्रव्याने भरलेला असे. राज्यकारभार हिंदू मुसलमान असा भेद शिवरायांनी केला नाही. त्यांनी गुणी माणसांना जवळ केले. त्यांना स्वराज्याचा कार्याला लावले. त्यांचा स्वराज्याचा कामी उपयोगी करून घेतला. स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्याला मात्र त्यांनी कधी क्षमा केली नाही. फितुरांना त्यांनी कडक शिक्षा केली, मग तो आपला असो किंवा परका असो. अशा प्रकारे शिवरायांचा राजकारभार अतिशय चोख होता.